नमस्कार दादा. नमस्कार. नाव तुमचे? सुधीर रमेश लाड. वय? 43. माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे की आता ह्या जीवनात तुम्हाला काय वाटतं की यश म्हणजे नक्की काय? यश म्हणजे मला असं वाटतं की पद, पैसा किंवा प्रसिद्धी हे यश नसून आपल्यामध्ये स्वतःबद्दल आपण प्रामाणिक राहणं ह्यालाच यश बोलतात. आजच्या दिवसामध्ये आपण जेव्हा दिवस संपतो, रात्री झोपायला जातो, त्यावेळी आपल्याला जी निवांतपणे झोप लागते, त्यावेळी आपण कोणाचंही वाईट नाही केलेलं, कोणाचं वाईट चिंतन नाही केलेलं किंवा दिवसभरामधले उपक्रम कोणाबद्दल काय वाईट चिंतलेलं असेल तर ते आठवून जी आपण सुखकर झोप घेतो त्याला यश बोलतात. आयुष्यात अपयश प्रत्येकालाच येतं, पण त्या अपयशाच्या धड्यातून यशाकडे जाण्याचा जो मार्ग आपल्याला दाखवतो त्याला बोलतात की यश. आता तुम्ही एवढं सांगितलं तर मला अजून एक प्रश्न आहे की माणूस किंवा तुम्ही आनंदी राहण्यासाठी काय करता? आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे लहान गोष्टी म्हणजे लहान गोष्टींचं मूल्य असणं गरजेचं आहे. जसं एखाद्या गोष्टीबद्दल समाधान, कृतज्ञता, नाती जपण्याची वृत्ती, मनशांती, आरोग्यशांती आणि आपण स्वतःसाठी स्वतःला काढलेला वेळ ज्याला पुरेसे असं कळतं तोच खरा या अर्थाने आनंदी असतो. मला एक सांग दादा की आत्ताच्या काळात जे तुला माहिती आहे आपलं रिलेशन आहे, आपली नाती आहे, त्यांच्या दोन भावांमध्ये भांडणं होतात किंवा भरपूर अशी नाती आहेत की त्यात भांडण आणि पहिल्यासारखं काही राहिलं नाही आहे, प्रेम हे राहिलं नाही आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील? मला त्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते नाती ही जोडली जातात समजून घेण्याने आणि टिकवल्याने आणि विश्वासाने. समोरच्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून, अपेक्षा कमी, संवाद जास्त असला पाहिजे. चूक झाल्यास मी चुकलो असं मान्य करण्याचं याच्याकडे धैर्य असतं. सुखात नाही तर अडचणीत सोबत उभं राहणं यालाच नाती बोलतात. नाती टिकवण्याचे असतील तर आपला अहंकार कमी असला पाहिजे आपल्याकडचा आणि जास्तीत जास्त आपल्याकडे संवेदनशीलता हा गुणधर्म असला पाहिजे, तरच ती नाती जपली जाते असं मला वाटतं. आणि मला एक सांग की आत्ताच्या पिढीला, आता तुझं वय आहे त्याच्या वयाप्रमाणे आत्ताची जी यंग पिढी आहे त्याला तू काय संदेश देशील किंवा काय उद्देश देशील? तू काय जो स्ट्रगल केलास त्या बाबतीत तुला काय वाटतं की यातून तू कसा मोठा झालास, तू आता कसा स्थावरलास किंवा कसा स्थिरावलास, तू कसा हे केलं आहेस ते मला सांग. मला वाटतं की प्रत्येकाचं आयुष्य जगण्याची पद्धती वेगवेगळी असते. प्रत्येकजण हा आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जगलेला असतो किंवा प्रत्येकाचा जीवनशैली वेगवेगळी असते, ज्याने प्रत्येकाला आलेल्या आयुष्य जगताना ज्या आलेल्या अडचणी असतात त्या वेगवेगळ्या असतात. कारण की माझ्या काळी माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीसाठी मला वडिलांनी केलेली धडपड ही आम्ही पाहिलेली आहे. छोट्या छोट्या 1 रुपया, 2 रुपया, 10 पैसे, 5 पैसे या गोष्टींना मूल्य होतं. सर्वात जास्त म्हणजे नात्यांना जपलं जायचं. नाती ही खूप महत्त्वाची होती. आमच्या काळामध्ये पैशापेक्षा एखाद्या माणसाच्या माणुसकीला जास्त महत्त्वाचं होतं. मला वाटतं हे नवीन युगामध्ये कुठेतरी ऋणानुबंध माणसाशी असलेला संवाद हा मोबाईलमुळे तुटला गेलेला आहे. आज काहीच असेल तर एक मेसेजद्वारे कळवलं जातं. ह्याच्यातनं तुमच्या शाब्दिक भावना, तुमचे शाब्दिक विचार किंवा तुमच्या मनातल्या ज्या भावना असतात त्या व्यक्त होत नसतात. मला वाटतं त्याच्यासाठी नवीन पिढीने कुठेतरी जुन्या पिढीने ज्या काही रूढी लावलेल्या आहेत त्या जोपासण्याची खूप गरज आहे. कारण की त्या जुन्या गोष्टींमध्ये काहीतरी लॉजिक होतं आणि हे लॉजिक करूनच त्यांनी त्या गोष्टी बनवलेल्या होत्या. याचा नवीन पिढीने अभ्यास केला पाहिजे. एवढंच मी मला सांगतो. धन्यवाद.